छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात मध्यरात्री वावरणारा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। हे बिबटे काही दिवसापासून नाही तर गेल्या महिन्याभरापासून शहराच्या आसपासच्या परिसरात मुक्कामी असावे असा अंदाज आहे। सोमवार 15 जुलैला शहरात उल्कानगरी परिसरात बिबट्या आढळला। तेव्हापासून सलग रोज शहरात आणि आसपासच्या परिसरात कुठे ना कुठे हा बिबट्या दिसतोय। बरं, आता बिबट्या नेमका एक आहे की अनेक याही चर्चांना उधाण आलंय, कारण वेगवेगळ्या भागात सीसीटीव्हीत आणि लोकांना बिबट्या स्पॉट झाल्याचं समजतंय। दरम्यान सोशल मीडियावरती बिबट्याबद्दल अनेक अफवा पसरताना दिसतात, त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण तयार झालंय। शहरात एकपेक्षा जास्त बिबट्या आहेत अशी चर्चा आहे। तर नेमकं घडलंय काय आणि या वेगवेगळ्या चर्चांना विषय काय मिळतोय हे जाणून घेऊया। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। उल्कानगरी, शंभूनगर, फतियाबाद तसेच सातारा डोंगराच्या मागे पांगरा परिसरात अशा संभाजीनगरच्या चारही बाजूंनी गेल्या 5 दिवसापासून बिबट्याचं दर्शन होतंय। सगळ्यात आधी संभाजीनगरमध्ये कुठे कुठे बिबट्या दिसला ते बघूया। बिबट्या पहिल्यांदा सोमवारी 15 जुलैला पहाटे 3:47 उल्कानगरीमध्ये एका लाईनमॅनला दिसला। मग त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर बिबट्याच आहे हे कन्फर्म झालं। दुसऱ्यांदा मंगळवारी 16 जुलैला पहाटे शंभूनगरात पोद्दार शाळेच्या मागे पहाटे 3:30 वाजता हा बिबट्या दिसला आणि तिसऱ्यांदा बुधवारी 17 जुलैला पहाटे 2:30 वाजता काबरानगरमध्ये एका कुत्र्याची शिकार करताना तो दिसला। चौथ्यांदा माळीवाड्याजवळील फतियाबाद येथील शेतात 2 पिलांसह एका मादीला रात्री 9:30 वाजता काही शेतमजुरांनी बघितलं। 5व्या वेळेस 17 जुलैला तर चक्क प्रोझॉन मॉलमध्ये याचं आगमन झालं। विशेष म्हणजे बिबट्या प्रोझॉन मॉलमध्ये आल्याचं 24 तासाच्या नंतर कळालं। काबरानगरमध्ये तर कुत्र्याची शिकार करताना लोकांनी बिबट्याला बघितलं। गुरुवारी 18 जुलैला रात्री 11:30 नंतर शहानूर मिया दर्गा परिसरात बिबट्या आढळला। बिबट्याला पकडण्यासाठी मंगळवारी 15 जुलैला जुन्नरवरून रेस्क्यू टीमला बोलवण्यात आलं। उल्कानगरी, शंभूनगरात पिंजरा लावण्यात आलाय। रेस्क्यू टीमने या परिसरात नाले, झाडझुडपं तसेच अडगळीच्या ठिकाणी शोध घेतला, पण बिबट्या काही सापडला नाही। चिकलठाणा MIDC मधले बंद पडलेले कारखाने, स्मशानभूमी तसेच STची कार्यशाळा असा एक मोठा परिसर आहे मॉलच्या मागच्या बाजूला। या परिसरात दाट झाडझुडपं आहेत। बिबट्याला दिवसभर लपून राहण्यासाठी ही एकदम सेफ जागा आहे। या परिसरात दिवसा कोणी फिरकत नसल्याने त्याला कसलाही अडथळा होत नसावा। तो खाद्य शोधण्यासाठी रात्री 1 ते 4 वाजेच्या दरम्यान अंधार असणाऱ्या परिसरात जातो, त्यावेळी सर्वत्र शांतता असते। उल्कानगरी, शंभूनगर आणि प्रोझॉन मॉल येथील सीसीटीव्हीमध्ये स्पॉट होण्याची वेळ हीच आहे। त्याने कुणालाही आतापर्यंत दुखापत पोहोचवलेली नाहीये। तो कुत्रे, डुक्कर किंवा इतर छोट्या प्राण्यांची शिकार करून झाडाझुडपात दडून बसतो, असे रेस्क्यू टीमच्या पथकाने सर्वे केला तेव्हा सांगितलं। आता शहरात बिबट्या किती आहेत असा प्रश्न आहे, तर शहरात एकच बिबट्या आहे असं समजतं। हा एकच बिबट्या आहे जो रोज रात्री 12 ते 4 या दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळतो। आणि दुसरी जी चर्चा आहे ती म्हणजे फतियाबादला, म्हणजे शहरापासून 15 किलोमीटर दूर दिसलेल्या बिबट्याची। संभाजीनगरमधील प्रसिद्ध डॉक्टर NK कपाटिया यांच्या फार्म हाऊस जवळ तो दिसला। याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलंय की फतियाबाद येथे त्यांच्या फार्म हाऊस जवळ शेतमजूर शेतावर काम करत असताना शेताच्या बांधावरून 2 मोठे आणि एक छोटा बिबट्या दुसऱ्या शेतात जात असल्याचं शेतमजुरांना दिसलं आणि त्यांनी फोन करून मला सांगितलं। त्यानुसार मी वनविभागाला माहिती दिल्याने त्यांनी पथक पाठवलं। त्या ठिकाणी पायाचे ठसे दिसले, पण मी स्वतः बिबट्याला पाहिलं नाही असं त्यांनी सांगितलं। वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितलंय की उल्कानगरी, शंभूनगरात पिंजरे लावले असून प्रोझॉन मॉलमध्ये सुद्धा 3 पिंजरे लावलेत। बिबट्या परिसरात असल्याचं लक्षात आल्याने कर्मचारी आता कामाला लागलेत। नागरिकांनी बिबट्या आढळल्यास 1926 या टोल फ्री नंबरवरती संपर्क करावा। सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणारे बिबट्याचे व्हिडिओ हे महाराष्ट्राच्या इतर भागातले आहेत, त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नये। बिबट्याच्या धाकाने नागरिक, शाळकरी मुलांमध्ये दहशत पसरली। अनेक नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाणं बंद केलंय। अनेक भागात पालकांना मुलांना शाळेत पाठवण्याची भीती वाटतेय। कुत्रा, डुक्कर हे त्यांचे आवडते खाद्य असून त्यासाठी ते मानवी वसाहतीमध्ये येतात। नागरिकांनी घाबरून न जाता रात्री आपल्या घराच्या बाहेर लाईट चालू ठेवावे आणि जर बिबट्या दिसला तर खाली वाकू नये, कारण बिबट्या हा आपल्या नजरेच्या आतील प्राण्यांची शिकार करतो, असं माहितीपत्रक जुन्नर विभागाने प्रकाशित केलंय।
त्यामुळे संभाजीनगर शहर आणि परिसरात लोकांनी घाबरून जाऊ नये आणि शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करावं आणि बिबट्याला पकडण्यासाठी सहकार्य करावं.